नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील। आज आपण आहे पुणे जिल्ह्यातल्या भोगाव या ठिकाणी पांडव कालीन मंदिर आहे। तर त्या मंदिराचे जे मंदिर असं किती ह्याच्यात वसलेलं आहे, जुनं मंदिर कोणतं आहे, नवीन मंदिर कोणतं आहे। पांडव म्हणजे आपण 5 पांडवांचा इतिहास ऐकलेला आहे। 100 कौरव आणि 5 पांडव म्हणजे अर्जुन, नकुल, सहदेव असे जे 5 पांडव होते, त्या पांडवांचा जो इतिहास आपण जे पुस्तक वाचतो, तर या पुणे जिल्ह्यातल्या भोगाव या ठिकाणी पांडवकालीन खंडोबा मंदिर आहे। तर त्या मंदिराचीच आज आपण पाहणी करणार आहोत। तर चला आपण ते मंदिर पाहूया। चला, हे अशा पद्धतीनं हे मंदिर आहे। चला मंदिर बघू आपण। जुनं जे पांडव काळातलं जे मंदिर होतं ते कसं, आता हे मंदिर जे आहे, हे मंदिर असं थोड्याफार प्रमाणामध्ये डेव्हलप झालेलं आहे। हे पांडवकालीन खंडोबा मंदिर जे जुनं होतं, या इकडे पुढं, ही जी भिंत आहे मंदिराची, हे चिऱ्यामध्ये बनवलेलं आहे। तर हे त्यावेळेस छोटं मंदिर होतं आणि जुनं मंदिर म्हणजे हे पांडवांच्या काळामधलं मंदिर आहे भोगाव या ठिकाणचं। परंतु आता काही दिवसापूर्वी हे डेव्हलप करण्यात आलं। वरती पत्रा शेड वगैरे मारून कडच्या भिंती वगैरे बांधलेल्या आहेत। इथल्या ज्या ह्या बाकीच्या काही भिंती आहेत त्या चुनखडी मधल्या भिंती, म्हणजे त्या काळात जो चुना वापरला जात होता बांधकामाला, किंवा जे मंदिर बांधत असताना शिळा अशा बसवल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये चुनखडीचा वापर केला जायचा, चुना वापरला जायचा। तर ही त्याची भिंत आहे, ही अजून चुनखडीतली आहे, परंतु याला कलर दिलेला आहे। या भिंतीला चुनखडीची भिंत आहे ही। आणि हे सर्वात जुनं मंदिर म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जे पांडवकालीन, शिवकालीन, जे आपण पांडवकालीन जे मंदिर म्हणतो त्यापैकी हे एक मंदिर आहे। खंडोबाचं मंदिर आहे। हे पुण्यापासून, पुणे स्टेशन पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर मुळशी तालुक्यामध्ये हे भोगाव म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये हे मंदिर आहे। तर या मंदिराचा जो जीर्णोद्धार झालेला आहे हे आपण बघू शकता। बघा, मंदिर पाठीमागच्या मागे हे अशा पद्धतीनं थोडं वाढवलं गेलेलं आहे। परंतु जे जुनं जे आपण इतिहासकालीन मंदिर जे म्हणतो, बघा इथं बोर्ड देखील, हा बोर्ड आपण पाहू शकता की हा बोर्ड लावलेला आहे, जय मल्हार देवस्थान पांडवकालीन भोगाव। हे पांडवांच्या काळापासून म्हणजे मंदिर आहे, त्या काळात ते हे मंदिर आहे। त्या काळात हे छोटं मंदिर होतं आणि जास्त इकडे ये जा नव्हती। परंतु पुण्याचा जो परिसर आहे हा वाढत वाढत आता मुळशी पर्यंत आलेला आहे। मुळशी म्हणजे हे भोगाव झालं। तसंच या पट्ट्यातली जी काही गावं आहेत ही अशीच म्हणजे एक्सप्रेस हायवे आहे। एक्सप्रेस हायवे पासून हे 2 किलोमीटर आतमध्ये आहे भोगाव म्हणून गाव। आणि त्या गावापासून अगदी डोंगरामध्ये, आज आम्ही आहे ह्या डोंगरावरती आहे। लोक इथं डोंगरात देखील राहण्यासाठी आलेले आहे आणि हे डोंगरातलं हे मंदिर आहे। तर आपल्याला अशीच अजून काय नवनवीन व्हिडिओ किंवा नवनवीन मंदिर एखादा आपल्याला सापडलं तर आपण ते देखील दाखवणार आहे। तसं हे पण बघा, आता हे छोटे छोटे जे मंदिर आहेत हे जुनं, म्हणजे या बाजूचं एक आपण दाखवलं मंदिर छोटं आणि हे एक छोटं। आता ह्याचा कसा जीर्णोद्धार केल्यामुळे हे फरशी वगैरे त्याला टाकून घेतलेले, परंतु हे पहिलं असं काही नव्हतं, छोटे छोटे असं बारकी मंदिरं होती। त्या मंदिराचे हे आता त्याचा विकास करून ते बऱ्यापैकी असं मोठं असं मंदिर बांधलेलं आहे। तर आपल्याला अशीच नवनवीन मंदिरं काय कुठं पुरातन कालीन म्हणजे जुनी काय असतील, पांडवांच्या काळातली किंवा अजून काय जुनी मंदिरं असतील, तर ती आपल्याला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील। तर कॅमेरामन ओहाळसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे।